गेला? हो गेला. गेला? नाही घालव ना मग त्याला. ठीक आहे मी जातो. तू गेला तर मी काय करू? तू त्याला इकडनं असेल प्लीज प्लीज. ओरड तू त्याला. हा ये. नाही एक काम कर बोक्याचा आवाज काढ. अरे बोक्याचा आवाज काढ. बोक्याचा आवाज कसा? मांजरीचा आवाज कसा काढतो? बोक्याचा आवाज काढ. म्याऊ. गेला? गेला वाटतं तो. नक्की गेला ना? नाही ना कुठे? नाही गेला. अरे बॉस नक्की गेला ना? हो गेला. मला सांग, एरवी तर गुंडांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना धुतेस आणि एवढ्याशा उंदराला घाबरलीस. तुला माहिती आहे ना केदार, उंदीर माझा वीक पॉइंट आहे यार. मला भीती वाटते, खरंच खूप भीती वाटते. हसतोस तू? हसायला येते तुला? हे जे उंदीर असतात ना, आपण झोपलेलो असताना आपल्या आजूबाजूला येतात आणि आपल्याला काय करतात? असं करतात आणि मग त्या जागेवर ना बरोबर आपल्याला असं ॲनेस्थेशिया दिल्यासारखं होतं, काहीच कळत नाही. आणि मग तेव्हा ते आपल्याला त्या जागेवर येऊन चावतात. आणि मग उंदीर चावल्यावर काय होतं हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये ना तुला. सकाळी जेव्हा आपण उठतो दुसऱ्या दिवशी त्यावेळेस मग आपल्याला इंजेक्शन द्यावे लागतात. आणि मग इंजेक्शन घ्यावं लागतं? इंजेक्शन मला माहितीये ना, इंजेक्शन पण तुझा वीक पॉइंट आहे. मी नसतो घाबरत इंजेक्शन. चल हे घे. तुझ्या बिलकुलच नाही घाबरत मी. हा आला मोठा. मला माहितीये ना, मी उंदरांना जेवढी घाबरते ना त्याच्यापेक्षा जास्त तू इंजेक्शनला घाबरतो. असं काही नाहीये. पण मी सगळ्यांना सांगणार आहे की तू खूप घाबरतेस उंदरांना. हे घे पकड. झालं? बघितली आपल्या उंदरांची करामत? म्हणे उंदीर काही करणार नाही. आता भर थंडीत आपल्याला कुडकुडत झोपावं लागेल. अरे यार, एकच ब्लँकेट होती आपल्याकडे. मी जाऊन घेऊन येते सुमीकडनं. नाही थांब, मी जातो. का? मी जाईन ना. बाहेर उंदीर असला तर घाबरतो ना आपण. घाबरतो ना. मग बसा इथे, मी घेऊन येतो पटकन. ठीक आहे, जा. जावई बापू, हे बघा अगदी नवं कोरं पांघरुण आहे. धूळ पण नाहीये बघा, स्वच्छ. स्वच्छ आहे पण याची गरज नाहीये. नको, राहू द्या. युवी राहू दे. अरे रात्री थंडी वाजेल. आपल्याकडे एसी आहे की नाही? वाजते थंडी तरी. इथे काय हा फॅन कसा फिरतोय, किती फिरतोय, काय थंडी वाजणार आहे याने? राहू दे, इथे गरम होते ऑलरेडी. हे कशाला उगाचतात वर अजून. नाही, बरोबर बोलतायत ते. पण अगदी रात्री जर अचानक गरज पडली तर असू दे ना, इथे कोपऱ्यात ठेवा. युवराजचं कसं आहे माहितीये का? ज्या गोष्टीची युवराजला गरज नाही ती त्याला नजरेसमोर पण नको असते. सांग ना आईला. हा सांगते. मम्मा अगं हे घे 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 घे. त्याला एसीची सवय आहे, त्याला नाही लागणार आहे पांघरुण वगैरे. तू जा घेऊन जा. पण रात्री जर अचानक गरज पडली तर माझा डोळा लागला तर उगाच पंचायत होईल तुमची. काही पंचायत वगैरे होत नाहीये. तू जा आणि शांत झोप. जा जा मम्मा. गुड नाईट. गुड नाईट. फॅन पास कर ना जरा. काय गरम. फास्टच येतो. हे घे. एकच ब्लँकेट? मग अगं 2 ब्लँकेट लागतील ना, आम्ही दोघे आहोत. कशाला? डबल ब्लँकेट आहे हे. दोघं मावाल त्यात. बरं, थँक्यू. गुड नाईट. थँक्यू म्हणून चालला लगेच. जा जा. आता तू विसरलास रे श्रीवल्लीला. लग्न झालंय ना तुझं. बायको वाट बघत असेल तुझी. तर श्रीवल्लीची काय गरज आहे तुला? अरे मेरी फिल्मी श्रीवल्ली, मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता. और पुढे काय? पुढे काही नाही. माझ्या मागे तुमची लव्ह स्टोरी कशी जमली ते सांग आधी मला. अगं आता सांगितलं तर माझी वाट लागेल. काय वाट बघतीये ना तारिणी. जावं लागेल मला. नाही, बघू दे. पण मला आधी सांग. आणि मला का नाही सांगितलंस रे? माझ्यावर विश्वास नव्हता का? मला जर आधी सांगितलं असतं तर मी पण तुमच्याबरोबर पळत आले असते ना तुमचं लग्न लावून द्यायला. तू आली असती मग पळत. तुला येतं पळता? क्या समझ रखा है मुझे? हाँ? ये सुमी
फ्लॉवर नहीं है. फायर है. तर सांग मला, का लपवून ठेवलेस माझ्यापासून? अगं श्रीवल्ली, लपवण्याचा हेतूच नव्हता आमचा. हे सगळं इतकं असं पटपट पटपट झालं ना की सांगायची संधीच नाही मिळाली आम्हाला. आता सांग ना, आता वेळ आहे, मला ऐकायचं आहे तेव्हा सांग. आता लाजायचंय काय त्यात? आता लग्न झालंय ना तुझं, संसार सुरू झालाय, म्हणून मला एक सांग, तू तिला आवडलास का ती तुला आवडली? आ, 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 आ. एवढा वेळ कसं काय लागला याला? आत्यानी किंवा काव्यानी पकडलं नसेल ना? मलाच आवडली. मला वाटलंच होतं. अरे माझी तारिणी आहेच तशी आवडण्यासारखी. हो, तिचा स्वभावच आहे ना प्रेमळ. या घरात पण सगळ्यांवर प्रेम करते ती, सगळ्यांना जीव लावते. कुटुंबाबद्दलचं तिचं प्रेम, साधेपणा, सोज्वळ, समजूतदार. तुला सांगू, या घरात मी जेव्हा पहिल्यांदा आलो ना, तारिणीमुळे मला जाणवलंच नाही की मी एखाद्या अनोळखी ठिकाणी आलोय म्हणून. तेव्हापासून ना माझ्या मनात काहीतरी झालंय. म्हणजे मला माझ्याच हृदयाचे ठोके जाणवतात आणि अचानक ना असा आवाज येतो, थडथड फडफड. हा, असाच आवाज, धडधड फळफळ तनामध्ये मनामध्ये झाली, असा आवाज येतो मला. आणि अचानक ना हे गाणं सुरू होतं. सगळं जग माझ्यासाठी थांबून जातं. श्रीवल्ली, तू सुद्धा. अख्ख्या जगात काळोख. कुठून तरी आमच्यावर स्पॉटलाइट येतो आणि त्यामध्ये फक्त मी आणि तारिणी. खूप खूप रोमॅन्टिक वाटतं ते. तिची स्माइल किती गोड आहे ना. ती हसते ना तेव्हा असं वाटतं की जगात सगळीकडे आनंद आनंद आहे. तिचे डोळे किती सुंदर आहेत ना, किती बोलकी आहेत, कधीही न खोटं बोलणारे. तिच्या डोळ्यात ना अख्खं जग सामावून जाईल. पण एवढ्या सुंदर डोळ्यात जेव्हा पाणी आलेलं बघायचो ना, असं वाटायचं की रडते ती, पण त्रास मला होतोय. आणि त्याच डोळ्यात जेव्हा मी आनंद बघतो ना, तेव्हा असं वाटतं की माझ्याच आयुष्यात काहीतरी छान घडतंय. श्रीवल्ली, मला ना सुरुवातीला कळलंच नाही की मला काय होतंय, पण नंतर जाणवलं. यही प्यार है. मी पडलो तिच्या प्रेमात. तारिणीच्या ना? पडलो होतो, आहे आणि आयुष्यभर राहणार. खरंच भाग्यवान आहेस धनुष. असं प्रेम सगळ्यांनाच लाभत नाही.